उत्तराखंडमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। बुधवारी सकाळी हल्द्वानी येथे झालेल्या एका भीषण अपघातात नवजात बाळासह 4 जणांचा मृत्यू झाला। नवीन मंडीकडून UOU कडे जाणाऱ्या एका कारचे नियंत्रण सुटले आणि ती पाण्याने भरलेल्या कालव्यात पडली। या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाला असून 2घे गंभीर जखमी आहेत। बऱ्याच प्रयत्नानंतर गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली। कारचा चुराडा झाला होता। उत्तराखंडमधील हल्द्वानी जिल्ह्यात कार अनियंत्रित होऊन कालव्यात पडली। कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला। स्थानिक लोकांनी माहिती दिल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह कालव्यातून काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या अपघातात 2 दिवसांच्या नवजात शिशू आणि त्याच्या वडिलांसह 4 जणांचा मृत्यू झाला, तर चालकासह 2घे गंभीर जखमी झाले। या अपघातातून गाडीत प्रवास करणारी महिला बचावली, पण 2 दिवसांपूर्वी जन्मलेल्या तिच्या मुलाला वाचवता आले नाही। तिच्या पतीचाही मृत्यू झाला। किच्छा US नगरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील एका गर्भवती महिलेने सोमवारी एका नवजात बाळाला जन्म दिला होता। बुधवारी महिलेचा पती, आई आणि दीर तिला आणि नवजात बाळाला घरी घेऊन जाण्यासाठी कारमधून आले होते। 7 वाजता संपूर्ण कुटुंब गाडीने किच्छा येथे निघाले। अग्निशामक केंद्रासमोरील वळणाजवळ 500 मीटर पुढे गेल्यानंतर गाडी अनियंत्रित झाली आणि ती भरून वाहणाऱ्या कालव्यात पडली। या अपघातात नवजात बाळ, त्याचे वडील, आजी आणि काका यांचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले। दरम्यान अग्निशामक केंद्राच्या मागे घडलेल्या या घटनेनंतर अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले। या दरम्यान कालव्याच्या प्रवाहात अग्निशामक दलाचा एक कर्मचारी वाहून गेला, मात्र त्याने कार चालकाला वाचवले आणि स्वतःचाही जीव वाचवला। मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे।